माती जाळला ना की सर्व बिरू मस्त आहे. हे तुरताची आग नाही, तुरताची आग नाही तेलासारखं प्रमाण आहे आपल्या जमिनीला. हे वजन तर हे दिसतंय ते कटर मारायच्या आधीच आहे आणि हे आता कटर मारून झाल्यावर आहे. हे मी पहिल्यांदाच कटर हातात घेतलाय. आता तर जमलं नाही असं व्हिडिओ दिसतंय, पण पुढे बघूया आपल्याला नीट जमतंय का नाही ते. हा ट्रॅक्टर 4 महिने पावसात उभा होता आणि बंद होता. काय वाटतंय 4 महिने बंद असलेला ट्रॅक्टर पुन्हा सुरू होईल का? चला तर या व्हिडिओमध्ये बघूया. तर मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये आपण अजगर सारखा दिसणारा घोणस बघितला आणि कुणग्यांना पाणी लावत असणारा मण्यासारखा आपल्याला कवड्या दिसला, म्हणजेच वुल्फ स्नेक दिसला. तर गेला व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा दिली आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. आज आपण कटर मारणार आहे आणि जी जमीन भिजली तिथं जाळून नांगर मारणार आहे. नांगर मारायचा व्हिडिओ नंतर येणार आहे, पण आज आपण कटर मारून जो ट्रॅक्टर आहे तोच सुरू करायचा प्रयत्न करणार आहे. आज आपण कटर मारणार आहे आणि ट्रॅक्टर सुरू करणार आहे, म्हणजे आपल्याला शेती नांगरायला सोपं जाईल. आणि सगळी महत्त्वाची कामं मी करतोय, म्हणजे नांगरचा व्हिडिओ, कटिंगचा व्हिडिओ आणि ट्रॅक्टर रिपेअरचा व्हिडिओ. गावडे दादा आहेत ते साधी साधी कामं करत आहेत, म्हणजेच ट्रॅक्टर रिपेअर करणे, कटर मारणे, मोटर चालू करणे आणि इत्यादी. आता आपण सिनिक पूल जवळ आलेलो आहोत. हा पूल तुम्हाला कसा वाटतं? इथं आला की मला नेहमी भारी वाटतं. आधी इथून चालताना माझे पाय थरथर कापायचे, पण आता बिनधास्त मी याच्यावरून पलीकडे चालत जात असतो. रानात आल्यावर थोडा वेळ मी कटर मारायला घेतला, पण आपल्याला जास्त काही जमलं नाही. एवढ्यात सुंदर दादा आले. त्यांनी कटरला लिंबू मारला. लिंबू मारलाच म्हणजे थोडंसं टेक्निकल ॲनालिसिस केलं आणि त्याच्यामध्ये जो काही बिघड होता तो नीट केला. आणि दुसऱ्या वेळेस असं वाटलं की आपल्याला कटर मारायला जमतोय. गावडे दादांनी मुद्दाम आपल्याला खराब कटर दिला असावा असं माझ्या डोक्यात शंका आली. पण असो, कटर मारायला गावलं ह्यातच आपल्याला समाधान होतं. ही बांधावर राख दिसते का? ती आपण परवा रात्री पाणी लावताना जे जाळलं ती झावळांची राख आहे. झावळं शेतात जाळत नाहीत, कारण त्याच्यातून तेल सुटतं आणि ते तेल सुटलेलं मातीत राहतं, म्हणून मग ते बांधावरच जाळायचं असतं असं गावडे दादा म्हणतात. किती खरं किती खोटं ते त्यांनाच माहीत. कटर मारून झाल्यावर चष्म्यावर माती बघितली तर एवढी मोठी माती होती, म्हणजे जे लोक बिना गॉगल आणि चष्म्याचा कटर मारतात त्यांच्या डोळ्यावर किती माती जात असेल. बिना चष्मा किंवा गॉगल मारला असतं तर आपली लय लागली असती. आता कटरचं काम थोडंच राहिलं होतं. थोडे कुणगे सुंदर दादा मारत होते. मोटर चालू करून वाडीत पाणी सोडलं आणि मी आणि गावडे दादा ट्रॅक्टर रिपेअर करायला गेलो. आता हा 4 महिने बंद असलेला ट्रॅक्टर सुरू करणं म्हणजे खरी मज्जा आहे. त्याच्यात हरुताईने घरटं केलंय का, त्याची वायर वगैरे कोणी कुरतडली आहे का, हे आता आपल्याला लक्षात येईल. बघूया. हरुताईने तर घरटं केलेलं दिसतंय, त्याला आधी साफ करून ठेवूया. ऑइल डिझेल काय असेल ते भरलं, मग सुरू करायचं बघितलं. हे ह्या जे पडलं काय लिखी ह्या जाता आता पूर्ण गावडे दादा म्हणत होते, तू आल्यामुळं ट्रॅक्टर लगेच सुरू झाला, नाहीतर पावसानंतर शेती करताना 3-4 वेळा तरी मोटर फिरवायला लागायची. आता त्यांनी खरंच म्हणत होते का माझी चेष्टा करत होते ते काय मला कळालं नाही. पण आपण आपलं पॉझिटिव्हिटीवर फोकस करायचं. आपल्यामुळेच चालू झालाय असं मी समज केला. थांबा थांबा, स्टँड नाही लागलं.
ट्रॅक्टर तर सुरू झाला, पण आता नांगरायसाठी त्याची चाकं बदलायची होती आणि ती आम्ही बदलून घेतली. आम्ही म्हणजे मीच बदलली. त्यांनी जरा हात लावला, पण मेन काम होतं टायर चढवायचं काढायचं ते मीच केलं. गावडे दादा सांगत होते लॉकडाऊन नंतर फक्त भात शेती करत होतो. भाजीची पिकं आता जवळजवळ 4 वर्षांनी घेणार आहे. कुठले पीक लावणार आहे, काय लावणार आहे ते जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण पेरणीचा व्हिडिओ नंतर येणार आहे आणि ज्यावेळेस तो व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. कटरची आणि ट्रॅक्टर रिपेअरची कामं उरकून आम्ही घराकडे निघालो. सुंदर माटवणकर दादा, गावडे दादा, त्यांची बायको, त्यांचा भाऊ आणि त्यांची बायको आणि मी असे आम्ही 6 जण कामं उरकून घराकडे निघालो. घरी जाताना कटर मी उलटा पकडला होता आणि सुंदर दादा मला काय सांगत होते ते मला आता व्हिडिओ एडिट करताना कळलं. पाठी ते मागे यायला पाहिजे. राहू दे. हा. असो, हळूहळू शिकूया. व्हिडिओ बनवायला मजा येते, त्याहून जास्त मजा रानात काम करायला येते. अरे सावकाश चला, माका चला गाव फास्ट चालतात. आपल्याला काहीच येत नाही हे समजले की शिकायला हुरूप तर येतोय, पण जरा वाईट पण वाटते. मॅनेजमेंटमध्ये चांगला शब्द आहे, ॲडॅप्ट टू द सर्कमस्टान्सेस. शेती जमली पाहिजे असं मला आता वाटतंय. कारण जग किती डेव्हलप होऊ द्या, तुम्ही डेटा खाऊ शकत नाही. खायला भाजी भाकरीच लागते. काय वाटतंय? सावकाश जावा. मगर असणार हा, मगरीला बघून त्याला उडकी मारणार. मजा येते ना खायला ती. त्याच्यापेक्षा दगडाने फोडून खायला मजा येते. दगडावर फोडून खायची. अरे बाप, लय भारी वाटते.